बोलण्याला निमित्त काही जरी असलं, आपण ते निमित्त जर स्वीकारलं तरी तर बोलणं ऐकणं हा व्यवहारच होणार नाही. मी अगोदरही बोललो की मोना आपणही खाली मला सांगितलं परिवार असेल, या परिवाराला या दुःखातून बाहेर येण्याकरता काहीतरी मार्गदर्शन आवश्यक आहे. त्या दृष्टीने मी खाली बऱ्याच अंशाने विस्ताराने बोललो, परंतु तोपर्यंत माझाही भाव त्या भूमिकेतून जागृत नव्हता. त्याच्यामुळे मी सगळ्या अंगानं आपल्यासमोर बोलू शकलो. कारण या प्रकृतीचा भाव जर जागा झाला त्याच्यात माया येते. माया जर आले तर माया आपल्याला दुःखाला कारण ठरते. तो माया मिश्रित भाव सुद्धा आपल्याला दुःखाला कारण ठरतो. म्हणून तो भाव जागृत होऊन न देणं ही खऱ्या अर्थानं माझी कसोटी होती. मला तो भाव खाली मी आपण चर्चा करत होतो, भाव मी नाही जागा होऊ दिला, परंतु कुटुंबात आल्यानंतर तो भाव जागा झाल्याशिवाय थांबला नाही. त्याच्यामुळे शब्द म्हणतो त्या भावाचं बोलता येत नाही आणि त्या भावात मी सांत्वन करू शकत नाही. इथं सांत्वन करण्याकरता आलेलो नाही. मला सांत्वन नाही करायचं, मला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करायचं. आणि मार्गदर्शन का करण्याची आवश्यकता वाटते, कारण परिस्थिती तशी आपल्या सर्वांच्या दृष्टीने, कुटुंबाच्या दृष्टीने भयानकच परिस्थिती आहे. परंतु आपल्या उपस्थितांच्या संबंधानं सुद्धा ही परिस्थिती संप्रदाय करता, तुमच्या आमच्या करता एक कठीण परिस्थिती आहे. या परिस्थिती जर स्वीकार जर केला तर तुम्ही आम्ही असो किंवा कुटुंब असो, कारण सर्वांना दुःख झाल्याशिवाय राहणारच नाही. आणि दुःखातून आपल्याला बाहेर यायचं, कारण या कोणतीही घटना, कोणत्याही हे आपल्या कोणावरच अवलंबून नाही ना, कुटुंबावर कोणावर अवलंबून आहे, कुटुंबातल्या कोणी नातेवाईकावर अवलंबून आहे किंवा तुमच्या आमच्या सारखे बाहेरून येणारे, ही आपल्यावर कोणावरही अवलंबून नाही. ही परमात्म्याची सत्ता आहे, ज्या सत्तेचा प्रत्येकाला स्वीकार करावाच लागणार आहे. काय आपल्याला महात्म्यांच्या कृपेने तो असणारा मार्ग, ते असणारं साधन ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्या साधनाचा प्रामुख्यानं उपयोग फक्त अशाच ठिकाणी करायचा आहे. काय एरवी कुणालाही त्या साधनाची अवलंबन करण्याची गरज नाही. तुमच्या भाषेमध्ये बोध झालाय, प्रबोध झालाय, आता आमचं काय शिल्लक राहा, आम्हाला काय करायचं राहिलंय. आता कदाचित आपण याही बावडीत आपण होतो. मग अशा बोध झाला, प्रबोध झाला, साधन प्राप्त झालं, साधन प्राप्त होऊन तो बोधही प्राप्त झाला आणि बोध प्राप्त झाला, प्रबोध प्राप्त झाला आणि त्याच्यात अशा जर घटना घडल्या तर याच्यातून बाहेर आपल्याला कोण काढणार आहे? कोण काढणार आहे? आम्ही तुम्हाला या दुःखातून बाहेर काढू, ज्यांनी त्यांनी सावध व्हायचंय आणि या भूमिकेतून सावध होऊन बाहेर निघायचे. पहिली भूमिका सांगतो, ही घटना कोणाच्याही हातात नाही. ही घटना कोणाच्याही हातात नाही. ही शेवटी जन्म आणि मृत्यू या भूमिकेत जर पाहिलं ना तर ही भगवंताची सत्ता आहे.
भगवंताच्या सत्तेनंच आपण जन्माला आलो, भगवंताच्या सत्तेनंच आपण जगतो आणि भगवंताचा सत्ता घेऊनच आपण मरतो. मरण्याला कारणही भगवंताची सत्ता आहे, जगण्याला कारणही भगवंताची सत्ता आहे, जन्माला येण्यालाही कारण भगवंताची सत्ता आहे, त्याच्यामध्ये सुखालाही कारण भगवंताची सत्ता आहे आणि दुःखाला कारण सुद्धा भगवंताची सत्ता आहे. परत तो खालनाच युक्तिवाद वर येतो. समाज पाहिल्यानंतर, गर्दी पाहिल्यानंतर प्रेताला आनंद होतो का दुःख होतो? कोणताच भाव तिथं म्हटला जात नाही, कारण त्या सगळ्या भावाच्या पलीकडं ती अवस्था, आपण त्या अवस्थेला फक्त प्रेत म्हणतो, म्हणजे प्रेत म्हणतो किंवा मरणवत अवस्था म्हणतो त्याला.